महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. मी राजा केणी बोलतोय. हा बोला. नमस्ते. शिंदे मॅडम बोलता ना? हो हो कृषी अधिकारी. हो हो तालुक्याच्या काय जिल्ह्याच्या तुम्ही? जिल्ह्याला आहे. जिल्ह्याला आहेत. खताचा काय प्रॉब्लेम आहे मॅडम? कुठे? खताचं काय प्रॉब्लेम हा आहे? कुठे कुठे पण. खताचा प्रॉब्लेम बघा, आता कार्लेखिंड पासून हा म्हणजे खारेपाट विभागामध्ये कुठेच नाही. कुठलं कृषी केंद्र आहे? कार्लेखिंड पासून ते रेवस पर्यंत एकही हा. दुकानदाराकडे एकही बॅग सुद्धा युरिया नाही. हा हा शापूर धैरण मध्ये नाही. पेजारी, कुर्डूस, पोयनाड इथे हा. कुठेच तुमचा एकही खताची बॅग तिथे नाही कृषी केंद्रावर. ते आरसेफला सांगितले अलिबाग मध्ये सप्लाय करायला 2 दिवसात पुरवठा होईल सांगितले त्यांनी. नाही ना, आज लोकांना शेतकऱ्यांना खताची गरज आहे. दुसरी हा. गोष्ट, हा. रोहाच्या कृषी केंद्रावर सुद्धा खत नाही. साईराज रोहामध्ये बाकीकडे आहे ना, ऐका ना, त्यांच्या नसेल साईराजकडे पण बाकीकडे आहे ना खत. साईराज कृषी सेवा केंद्र रोहा येथे 250 खतांच्या बॅगा शिल्लक आहेत. हो. तिथे 100 लोक आज खतासाठी गेलेले आहेत. परंतु ते तिथे सांगतात की शिंदे मॅडम जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही खत देऊ शकत नाही. नक्की काय प्रकार आहे? तो बफर स्टॉक आहे, तो त्यांचा स्टॉक नाही आहे. तो बफर स्टॉक आहे, तो कलेक्टर साहेबांच्या सहीने रिलीज करावा लागेल. त्याच्याशिवाय तो विकता नाही येत. हा, आणि मग हे अलिबाग तालुक्यामध्ये जे आता कृषी अलिबाग मध्ये सांगितलंय सप्लाय करायला, ते आरसेफ वाल्याने काही सप्लाय केलेला नाही अजून. ते 2 दिवसात करतो म्हटले. नाही, मग ही बुकिंग आहे जबाबदारी अलिबागच्या. ही कृषी अधिकारी म्हणून तुमची पण जबाबदारी आहे ना मॅडम. खत पोहोचला की मग नाही, आम्ही कधी करतोय ना, पोहोचणार? पाठपुरावा करतोय त्यांच्याकडे. ते 2 दिवसात पोहोचणार सांगितले त्यांनी. नाही, 2 दिवसात पोहोचणार. आता पूर्णपणे जवळजवळ 95% लावणी प्रक्रिया पार पाडलेली आहे. आता खताची हो. आवश्यकता आहे. जर खत नसेल तर ती शेती फुकट जाईल ना. तर कृषी म्हणून आता आपण बघतोय तर कृषीचा एवढा डंगारा पिटला जातोय की खत वाटप केला जातो, पिकं, रोप, वाटिका. पण ते हे मुलात खत जर देत नसाल तुम्ही तर ते कसं होणार? नाही ना, आरसेफला बोलतोय, रोज बोलतोय त्यांच्याशी आम्ही. तुम्ही काय लेखी पत्रव्यवहार काय केला तुम्ही आरसीएफ कडे? हो आहे की आमच्याकडे. हा, मग तुम्ही फक्त तिथून पत्रव्यवहार आहे ना. नाही, तिथून फक्त तुम्ही पत्रव्यवहार करणार का मॅडम? अहो रोज बोलतेय मी त्यांच्याशी, पत्रव्यवहार केलाय, रोज बोलतेय त्यांच्याशी. रोजचे मेसेजेस आहेत माझे त्यांच्याकडे व्हॉट्सअपवर. मग आम्ही सप्लाय झाला का रोजचा फॉलोअप सुरू आहे. शेतकरी काय करायचं? आज येईल, उद्या येईल, परवा. आज किती दिवस चालले ही बोंब? आम्हाला यायला लागेल का शेतकऱ्यांना तुमच्या ऑफिसला? नाही, त्याची काही गरज नाही. मग कधीपर्यंत येईल तुम्हाला वाटतोय खत? ते म्हटलेत आज आणि उद्या मध्ये सप्लाय करतो म्हणून. गाड्या लागलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं बघा आहे. मॅडम, आज आणि उद्या वाट बघतो. नाही तर गुरुवारी आम्ही 100 लोक येतो तिथे ना, आमच्या पद्धतीत आम्ही जी काय आहे ती प्रक्रिया करतो. हो ठीक आहे. ठीक आहे. हो हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.